नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे जीवन परिचय पाहणार आहोत. चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म संथाल आदिवासी समाजात झाला. हा समाज मुळात जंगलाशी, निसर्गाशी आणि परंपरेशी बांधलेला. या समाजात अडचणी होत्या, पण सन्मानही होता. गरिबी होती, पण संस्कारही होते. घराची आर्थिक स्थिती फारशी मजबूत नव्हती. वडील आणि आजोबा हे गावाच्या कामात सहभागी होत. पण शिक्षण ही त्या काळीही गावाच्या नशिबात दुर्मिळ गोष्ट होती. बालपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारा काळ. पर्वत, जंगल, जमीन आणि नदी हेच त्यांचे बालपण. शहरातील मुलांसारखे खेळणे नव्हते, पण मेहनत, शिस्त आणि संस्कार होते. एक दिवस हीच मुलगी एका महान राष्ट्राची राष्ट्रपती होईल हे कोणालाही कधी वाटलं होतं का? बालपणाची धूळ, जंगलातील खेळ, निसर्गाची शांतता यांच्यात वाढत असताना द्रौपदी मुर्मूंना लवकरच शिक्षणाचं महत्त्व जाणवू लागली. त्यांच्या डोळ्यात स्वप्न होती, पण त्यांच्याभोवती मर्यादा होत्या. त्या काळी आदिवासी समाजात मुलींना शिक्षण देण्याची मानसिकता अनेक कुटुंबात नव्हती. पण द्रौपदींचा स्वभाव निराळा होता. त्या अभ्यासात हुशार होत्या, बुद्धिमान होत्या आणि शिकण्याची ओढ त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसत होती. घरच्यांनी त्यांना शक्य तितका आधार दिला आणि त्यांनी गावातून प्राथमिक शिक्षण आपले पूर्ण केले. पण गावातून पुढे शिकण्यासाठी भुवनेश्वर हे शहर निवडावे लागले. एका आदिवासी मुलीसाठी गावातून शहरात जाणं म्हणजे धाडसाचं पाऊल. भुवनेश्वरांचं भुवनेश्वरचं जीवन वेगळं होतं. शहराचा वेग, भाषा, संस्कृती, स्पर्धा. पण द्रौपदी मुर्मूंनी स्वतःला मागे पडू दिलं नाही. त्यांनी रामदेवी वुमन्स कॉलेजमधून BA पदवी पूर्ण केली. त्यांना माहीत होतं, शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही, तर उन्नतीची चावी आहे. आणि स्त्री शिक्षित झाली की घर शिक्षित होतं, समाज बदलतो आणि राष्ट्र प्रगत होतं. गरीब आणि त्यातही आदिवासी ही तिन्ही लेबले एकत्र आल्यावर जग खूप कठीण होतं. पण द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास इथेच थांबला नाही. ही तर सुरुवात होती. पदवी पूर्ण झाल्यावर द्रौपदी मुर्मूंनी पहिली नोकरी केली शिक्षिका म्हणून. कमी पगार, जास्त जबाबदारी आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद. कारण त्या इतर मुलांना त्या शक्ती द्यायच्या होत्या, जी त्यांनी स्वतः अनुभवली होती. शिक्षणाची शक्ती. यानंतर त्यांनी सरकारी विभागात लिपिक म्हणून काही काळ काम केले. त्यांचा स्वभाव साधा पण कामात अचूक. हळूहळू शिक्षणात स्थिरपणा येऊ लागला. त्याच काळात त्यांचा विवाह झाला श्यामचरण मुर्मू यांच्याशी. लग्नानंतर कौटुंबिक जीवन सुखात जात होतं. मुलं, नोकरी आणि घर या तिन्ही गोष्टी सांभाळत त्यांनी समाजाशी असलेलं नातंही टिकवलं. पण मित्रांनो, आयुष्य कधी-कधी खूप क्रूर असतं. काही वर्षातच त्यांच्यावर दुःखाचं वादळ आलं. पहिले त्यांचे पुत्र गेले, नंतर दुसरा पुत्र, नंतर पती आणि त्यातच आई व भाऊ देखील. एका आईसाठी मुलं गमावणं, एका पत्नीकरता पती गमावणं आणि एका मुलीसाठी आई-बाबांना गमावणं हे शब्दात सांगणं सोपं आहे. पण सहन करणं ते अशक्य. या काळात कोणीही कोसळलं असतं, कुणीही हार मानली असती, पण द्रौपदी मुर्मूंनी नाही मानली. त्या म्हणाल्या, माझ्या दुःखाने लोकांना मदत थांबवता कामा नये. अशा वेळी कोणाचं आयुष्य संपून जातं, पण त्यांचा संघर्ष सुरू झाला नोकरीनंतर. समाजाशी असलेलं त्यांचं नातं अधिक मजबूत झालं. आदिवासी समुदायात शिक्षण, आरोग्य व हक्काविषयी त्यांनी काम केलं. समाजकार्य हेच त्यांचे खरे ओळखपत्र ठरलं. याच काळात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षासाठी त्यांनी ओडिसाच्या ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये मेहनत घेतली. त्यांच्या साधेपणामुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे लोक त्यांना पटकन जवळ करू लागले. 2000 मध्ये त्यांनी त्या ओडिशा विधानसभेत निवडून आल्या. पुढे त्यांना वाणिज्य, परिवहन आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे दायित्व देण्यात आले. मंत्रिपदावर असताना त्यांनी कोणताही आडमुठेपणा न दाखवता शांतपणे काम केले. त्यांची ओळख साधी पण प्रभावी नेता अशी झाली. 2015 मध्ये त्यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. हे पद भूषवणाऱ्या त्या
पहिल्या आदिवासी महिला ठरल्या. राज्यपाल म्हणून त्या 6 वर्षे काम करत राहिल्या. कोणतीही वादग्रस्त प्रतिमा नसताना 2022 मध्ये जेव्हा त्यांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळाली, तेव्हा देशभर चर्चा सुरू झाली. समाजाच्या अतिशय मागासलेल्या भागातून राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास हा भारताच्या लोकशाहीची ताकद दाखवणारा क्षण होता. नंतर त्यांनी भारताच्या 15व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. आज त्या राष्ट्रपती भवनात आहेत, पण त्यांच्या आठवणी अजूनही ओडिशाच्या छोट्याशा उडाला गावात धडधडत आहेत. त्यांचे जीवन एकच संदेश देतं, जन्म कुठेही झाला हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही कुठे पोहोचता याला महत्त्व असतं. मैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये द्रौपदी मुर्मू यांच्याकडून काय शिकणार आहोत, तर परिस्थिती कशीही असू द्या, आयुष्यात कधी हार मानू नका. आलेल्या संकटांना आपली ताकद माना आणि जिद्दीने उठून उभा राहा. कितीही संकटे आली तरी त्याचा बाव करून घेऊ नका, दुःख करून घेऊ नका. आयुष्य असतं ते दुःख, सुख, दुःख याचा मेळच असतो. त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका, उदास होऊ नका.